wanted to know right about your genuine review about the class right या एक ओके. महिन्यामध्ये तुम्ही काय काय शिकलात. कुठून आपण चालू केलं होतं राईट का स्किल्सचे तुम्ही जॉईन केलं याच्यापूर्वी काही क्लासेस जॉईन केले होते का राईट जस्ट एक ओव्हरव्ह्यू द्या सगळ्या गोष्टीचा. येस सर. फर्स्टली मी माझ्या थोडं बॅकग्राऊंड बद्दल सांगतो. हम्म. सर, आय गॉट 35% मार्क्स इन इंग्लिश सब्जेक्ट इन द ओके. 10th स्टँडर्ड. हा. सो आय ऑलवेज बिलीव्ह माय सेल्फ टू आय कांट speak in English. हा. So one day I was watching the reels on Instagram. So suddenly one reel come to the my in front of the mobile. हम्म. The skill trees English speaking spoken English speaking class ओके. from Marathi to English. येस. So then I contact to the skill tree stream. हा. Then uh, take they took my demo हा. on the Google Meets, and they understood how much his English speak I know. हम्म. So then I joined the regular English speaking class to the skills script. हम्म. And that time I was the realize because my English grammar is very poor. So राईट. मला नेहमी ही गोष्ट असायची की सर म्हणजे मी कसं बोलू सगळ्यांमध्ये. हम्म. पण जेव्हा सरांनी शिकवायला सुरुवात केली तर मी ते सर्व विसरून गेलो, माझ्या मनातल्या सगळं शंका निघून गेल्या. हा. मग मी रेग्युलरली तुमचे क्लास अटेंड करायला लागलो. त्याच्यानंतर मला स्वतःला रिअलाइज बिफोर द जॉईनिंग क्लास मला म्हणजे असं इंग्लिशमध्ये बोलण्यासाठी मी असं वर्ड आठवायचो. हा. पण आता मला असं रिअलाइज होतंय का काही गोष्टी बोलताना मला आता सध्या वर्ड आठवायला लागेल. हा. काहीसाठी ठीक आहे ट्राय करावं लागते, बिकॉज मला हे गोष्ट माझ्या लक्षात आली माझं व्होकॅब्युलरीच नाहीये माझ्याकडे. सो आय राईट. कांट स्पीक बिकॉज ऑफ व्होकॅब्युलरी. राईट. त्याच्यानंतर तुम्ही जसे क्लासमध्ये, कारण मी जॉब करतो, जसं तुम्ही हम्म. क्लासमध्ये डेलीमध्ये वर्ड घ्या म्हणजे हम्म. वर्ड घ्यायला सुरुवात केली, तर त्याच्यामुळे मी थोडं माझ्या रेग्युलर डे ऍक्टिव्हिटीमध्ये थोडं बोलण्यासाठी प्रयत्न करायला लागलो. मला आता राईट. कॉन्फिडन्स आला का असं काही नाही का आपण बोलू शकत नाही, आपण बोलू शकतो, आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे. परफेक्ट. आपल्याला आपण त्या गोष्टीसाठी टाइम दिला तर आपण ती गोष्ट करू शकतो. मग डेफिनेट. त्याच्यानंतर मग क्लासमध्ये तुम्ही जसं सुरुवात केली व्होकॅब्युलरी पासन, पहिली गोष्ट मी ह्या गोष्टीसाठी नेहमी कन्फ्युज असायचो का V1 V2 V3 काय, ही खूप ओके. मोठी गोष्ट आहे मला असं वाटायचं बोलण्यासाठी. हा. पण आज मला असं काही वाटत नाही का ती खूप मोठी गोष्ट आहे. इझी आहे असं. त्याच्यामुळं हा इझी आहे. म्हणजे आपण खूप त्याच्यावर म्हणजे असं प्रेशर टाकल्यासारखं विचार करायचो. मला हे V1 V2 म्हणजे काहीतरी कन्फ्युज केलं, पण तुम्ही हम्म. ज्या सोप्या पद्धतीने सांगतात ना हम्म. त्याच्यावर ना म्हणजे समजण्यासाठी फार इझी होऊन जातं, पुढच्या माणसाला बर्डन येत नाही त्या गोष्टीचं. थँक्यू. थँक्यू. त्याच्यानंतर मी आता रेग्युलर मध्ये एक गोष्ट ती करतो. आणि आता ज्या पद्धतीने तुम्ही शिकवतात हम्म. त्याच्यापासून मला, तुम्ही चॅट जीपीटी शिकवलं क्लासमध्ये, हम्म. तर त्याचा मला एवढा फायदा होतोय. आता मी माझं प्रॉम्प्ट देऊन डायरेक्ट मला पूर्ण मेल भेटतोय. वेल. त्याच्यामुळे माझं रिडिंग पण वाढतंय. आणि हम्म. मी त्याच्यामधला डाटा घेऊन ते कट पेस्ट करून जो पाहिजे तो डाटा पुढे पाठवतो हम्म. आणि समजून पण घेतो. त्याच्यामुळे माझ्यात ते एक स्किल ऍड झालं, मला बढिया. कोणाकडे जायची गरज पडत नाही. तर वेल डन. ते एक गोष्ट माझ्यासाठी फार चांगली झाली. आणि मला याच्यातून अजून म्हणजे माय टिल नाव माय एक्सपिरियन्स सो फार व्हेरी व्हेरी हॅपी नाव ओके. यू आर व्हेरी हॅपी. इन स्किल ट्रिशन. येस येस. स्किल्स. सो वेल डन. मला अजून खूप काही शिकायचं आहे. माझा प्रॉब्लेम एकच आहे की मी आता काही गोष्टी शिकलोय आणि हा. मला फ्लुएंटली बोलायचंय. माझं बोलताना थोडा उच्चाराचा थोडा प्रॉब्लेम येतोय, पण जसं हम्म. तुम्ही गाईड करता त्या पद्धतीने प्रोनाऊन्सिएशन अजून मी इम्प्रूव्ह करेल. येस. पण माझा स्किल ट्रीच्या बाबतीत खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. आणि मला वाटतं डेफिनेटली आपण पुढच्या काही दिवसांमध्ये ते चांगल्या स्पीकिंग मध्ये रूपांतर करू शकतो. बढिया. फक्त आणि एक गोष्ट मला विचारते राईट सगळ्यात मोठं मिथ असते ग्रामर राईट सो तुम्हाला काय वाटतं की बाबा ग्रामर इम्पॉर्टंट आहे का इंग्लिश बोलण्यामध्ये ज्या पद्धतीने आपण आता सर, मी बोलतोय. कधी जसं जसं तुम्ही सांगितलं ना हम्म. का जेव्हा पहिल्या दिवशी का ग्रामरचा विषय तुम्ही सोडून द्या, मी हम्म. सांगतो तसं करा. मला काय ग्रामरचं काही वाटतच नाही आता. ग्रामर ही राईट. गोष्ट आहे हेच वाटत नाही मला आता. वेल डन. राईट. आणि कारण तुम्ही जे V1 V2 V3 तीन सांगितले ना, ते हम्म. नुसते लक्षात जरी ठेवले ना, ग्रामर मला नाही वाटत त्या ग्रामरची काय गरज आहे. दॅट्स इट राईट दॅट इज द थिंग दॅट वी वॉन्ट. अँड सगळ्यात मोठा बघा मिथ काय असतं माहिती आहे का सगळे आपल्याला ग्रामरच्या पाठीमागच लावतात. आणि ग्रामर अशी गोष्ट आहे की एकदा नाही समजलं तर समजणार नाही किती जरी आपण त्याच्या पाठीमागे जरी लागलो तरी. बरोबर. हम्म. चल. अँड सेकंड थिंग अबाउट द मिस्टेक्स राईट आपण जे म्हणतो की बाबा तुम्ही मल्टिपल टाइम मिस्टेक करा चुकी करा काय वाटतं त्याच्याबद्दल काय हम्म. सांगतो तुम्हाला. हो. त्याच्याबद्दल सर किती वेळा जर मिस्टेक झाल्या तर तुम्ही असं रागवत नाही किंवा ते समजून पटकन घेतात.
आणि त्याच्यामुळे काय होतं का तुम्ही जेवढ्या वेळा जास्त समजून सांगता त्याच्यामुळे बाकीच्या मुलांना पण क्लासमध्ये फायदा होतो. राईट. एखाद्या काही मुलं असतात का त्यांना त्याला असतात कधी कधी, पण त्यांना पण त्या गोष्टी क्लिअर होऊन जातात, त्यांच्या मनात तो डाऊट असतो, इनडायरेक्टली त्यांना पण क्लिअर होऊन जातो. त्याच्यामुळे रिपिटेटिव्ह तुम्ही खूप चांगलं समजून सांगतात. त्याच्यामुळं असं तर काय मला म्हणजे स्किल ट्री बद्दल काय म्हणजे असं वाटत नाही का कोणती गोष्ट समजून सांगत नाही, किती वेळा पण सांगतात आणि सपोर्ट खूप चांगला करतात. वेल. बिकॉज आता मी बघतो आपल्या टीम म्हणजे आपल्या जे टीम मेंबर्स आहेत क्लासमध्ये सर्व इव्हन जॉब करणारे आहेत, तरी तुम्ही सर्वांना समजून घेऊन सगळ्यांच्या गोष्टी समजून घेऊन ते मॅनेज करण्यासाठी आणि सगळ्यांसाठी येतंय का नाही प्रत्येकाला क्लासमध्ये विचारून घेतात, अपॉर्च्युनिटी प्रत्येकाला देतात. कधी कुणासाठी म्हणत नाही बाबा आता तू खूप बोलला याच्यानंतर बोलू नको. प्रत्येकाला तेवढा फ्रीडम देतात क्लासमध्ये. त्याच्यामुळे इच अँड एव्हरी वन पर्सन हॅव टू एक्सप्रेस देअर युअर पोटेन्शियल. Their thoughts, their potential. Okay. या Okay, well done. So I can write and one more thing यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट. सो व्हॉट डू थिंक, तुम्ही सजेस्ट कराल का सगळ्यांना, जर इंग्लिशचा क्लास तुम्हाला करायचा आहे राईट, तर सगळ्यात अगोदर पहिला थॉट हो काय तुमच्या डोक्यामध्ये? सर, माझ्या माहितीप्रमाणे मी आता 10 वर्ष झाले इंडस्ट्रीमध्ये काम करतो. खूप हम्म. काही मुलं आहेत, मला माहित नव्हतं, मला वाटायचं मी एकटा स्ट्रगल करतोय. पण हम्म. खूप काही लोक आहेत का ते आजच्या सिच्युएशनला स्ट्रगल करतात का इंग्लिश बोलण्यासाठी. हम्म. तर जनरली मुलांना असं वाटतं का मी डायरेक्टली इंग्लिश स्पीकिंग क्लास जॉईन केला तर हम्म. मला कसे जमेल, त्यांच्या मनात खूप भीती असते. पण राईट. त्यांना नंतर हे माहित पडलं पाहिजे का मराठीमधून डायरेक्ट इंग्लिश मध्ये कन्वर्ट करण्यासाठी पण स्किल ट्री सारखी एक संस्था आहे, कधी मुलांना चांगलं मराठीमधून इंग्लिश मध्ये शिकू शकते. हम्म. तर माझं म्हणणं आहे का ज्या मुलांना असं वाटतं मनात भीती आहे तर हम्म. त्यांनी कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता स्किल ट्री सारख्या संस्थेमध्ये जॉईन होऊन स्वतःचे एफर्ट्स देऊन हे चांगल्या प्रकारे इंग्लिश बोलू शकतात. बढिया. राईट. ओके. सो मग तुमचा एक्सपिरियन्स आपण म्हणू शकतो की खूप चांगला आहे राईट, अबाउट द स्किल्स ट्री हो 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 आतापर्यंत. हो हो. माझा एक्सपिरियन्स आतापर्यंत खूप चांगला आहे स्किल ट्री मध्ये, कारण प्रत्येक वर्ड टू वर्ड तुम्ही शिकवता आणि हम्म. त्याच्यामुळे असं माझ्या माइंड मध्ये कधी राहत नाही का, आणि मला वाटलं तर मी लगेच विचारून घेतो. कधी हम्म. असं कोणी म्हणत नाही का मध्ये विचारू नका, तुम्हाला क्लासच्या शेवटी सांगतो किंवा हम्म. नंतर सांगतो. तर हम्म. ते तिथल्या तिथं सर्व गोष्टी क्लिअर होतात. त्याच्यामुळं बेटर वे मनात कोणती शंका राहत नाही. जसं की कालच्या क्लासमध्ये मी हम्म. तुम्हाला विचारलं सो आणि बट मध्ये काय फरक आहे, हम्म. ते तुम्ही लगेच जस्टिफाय करून दिलं. तर हम्म. त्याच्यामुळे त्या गोष्टी जिल्ह्या जिल्ह्या क्लिअर झाल्यामुळे मला पुढे प्रॉब्लेम येत नाही किंवा कुणालाच येत नाही. राईट. तर मी ते हेच सजेस्ट करेल का ज्यांना कुणाला स्वतःचे इंग्लिश स्किल हम्म. बाकीच्या गोष्टी इम्प्रूव्ह करायच्या आहेत तर त्यांनी स्किल ट्री जॉईन करा आणि त्यांच्याकडनं 100% तुम्हाला चांगले थॉट्स, चांगलं लर्निंग होण्याचे चान्सेस आहेत आणि तुम्ही ते करू शकता. पण एवढंच आहे का आपल्याला स्वतःला पण एफर्ट्स घ्यावा लागतात. राईट. नुसतं क्लास जॉईन करून चालत नाही. ते जेवढं 100% इनपुट देतात तेवढंच 100% इनपुट आपण दिलं त्याचं आउटकम काहीतरी वेगळं राईट. येतं. बिकॉज नो वन हॅज जादू का छडी राईट, कोणाकडे जादूची छडी नाहीये जी Yes. चालवल्याने आपण नाही फाडफाड नाही. लागणार राईट. हं. आणि सध्याला हो. मार्केटमध्ये ही गोष्ट चालू आहे की आमचा क्लास जॉईन करा तुम्ही फाडफाड बोला. ही रियालिटी नाहीये राईट, जोपर्यंत आपण प्रॅक्टिस नाही 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 तोपर्यंत पॉसिबलच नाही होणार. बरोबर. नाही नाही. राईट. चलो, सो मग काय वाटतं ज्याबद्दल फक्त आपण. एवढंच आहे का जो बोलण्यासाठी जो तुम्ही प्लॅटफॉर्म रेडी केला आहे तो हम्म. खूप चांगला आहे. त्याच्यामुळे माणसाच्या मनातली भीती आणि जे घाबरटपणा असतो तो निघून जातो. हम्म. त्याच्या अगोदर पण मला पण असं वाटायचं सर, ऍक्च्युली मी 10वीला मला 35% मार्क आहे हम्म. इंग्लिशमध्ये. हम्म. आणि मी डिप्लोमा केला. मी डिप्लोमा हम्म. सगळा ईटी मध्ये केला. हम्म. नंतर मी बीटेक केलं, खूप एफर्ट्स घेऊन केलं. पण हा. तिथं मला माहित पडलं का मी एखादी गोष्ट करू शकतो तर ते हम्म. 100% मला ते आउटकम चांगलं भेटलं विथ हम्म. डिस्टिंक्शन. हम्म. त्याच्यामुळं मला इथून पाठीमागे असं वाटायचं का आपल्याला इंग्लिशची गरज नाही. पण हम्म. आताच्या ट्रेंड मध्ये जे बघतोय इंग्लिश मस्ट आहे. तुम्हाला काही नाही आलं चालेल पण इंग्लिश हे आणि खूप गरजेचं आहे. कारण तुम्हाला राईट. क्लायंट बरोबर मीटिंग्स डील करायच्या असतील, कुणाला क्लॅरिफाय करायचं असेल तर तुम्हाला इंग्लिश येणं गरजेचंच आहे. तर मस्त आहे. ते असं करू ज्याच्यामुळं आपल्याला जी गोष्ट येत नाही त्याच्यामुळं आपण आपली अपॉर्च्युनिटी पण गमवू शकतो. तर खूप छान सुचते. त्याच्याकरता हो त्याच्यामुळं मी खूप सारे व्हिडिओज बघितले, खूप सारे लेक्चर्स पण ऑनलाईन सर्च केले. पण त्याच्यामध्ये मला स्किल ट्रीचा रिव्ह्यू खूप चांगला वाटला. त्याच्यामुळे मी तुमचा क्लास जॉईन केला आणि त्याचा आउटकम मला पण भेटत आहे. Right. आणि दॅट्स प्राऊडली इट सर. आपण सांगतो या ठिकाणी जेवढे आतापर्यंत लोकांना आपण डेव्हलप केलं राईट, नॉट अ सिंगल रिव्ह्यू राईट, जो आपल्याला मिळाला जो की आपला क्लासेस बद्दल राईट, आपल्याला आता 1 वर्ष कंप्लीट होतात. एक पण असा रिव्ह्यू नाही आहे जो बॅड रिव्ह्यू आहे. बिकॉज यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जास्त मनीपेक्षा जास्त आपण फोकस करतो समोरच्याच्या डेव्हलपमेंटवरती राईट. आणि बिकॉज ऑफ येस सर. दॅट ओनली आपण इंटरव्ह्यू आणि बाकीचे सपोर्ट पण ऍड ऑन करतो. चलो, सो आपण आता इंटरव्ह्यू बद्दल आलो. आय जस्ट वॉन्टेड टू नो समथिंग अबाउट इंटरव्ह्यू. जे तुम्हाला इंट्रोडक्शनचा क्लास होता, ईमेल रायटिंगचा क्लास होता, जसं तुम्ही चॅट जीपीटी वगैरे म्हणलात, हो हो. त्याचा कितपत फायदा होतो तुम्हाला आता सध्याला?
सर ऍक्च्युली मला तर 100% फायदा होतोय. ओके. कारण याच्या अगोदर मी माझ्या मनानंच इंट्रोडक्शन द्यायचो. हा. मला ते माहीतच नव्हतं का आपण कोणत्या स्टेजला असलो कसं इंट्रोडक्शन दिलं पाहिजे, हम्म. का फ्रेशर असल्यानंतर कसं पहिल्याला इंट्रोड्यूस केलं पाहिजे, हम्म. त्याच्यानंतर फॅमिली बॅकग्राऊंड सांगितलं पाहिजे, त्याच्यानंतर एज्युकेशन बॅकग्राऊंड सांगितलं पाहिजे, त्याच्यानंतर हॉबीज सांगितल्या पाहिजे, हम्म. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप सांगितलं पाहिजे. हम्म. आणि जर तुम्ही एक्सपिरियन्स पर्सन असेल तर तुम्ही काय पहिल्यांदा एक्सप्रेस केलं पाहिजे, हम्म. त्याच्यानंतर तुमचं वर्किंग एक्सपिरियन्स शेअर केला पाहिजे, आणि कम टू द नेक्स्ट पॉईंट. या राईट. गोष्टींचा नक्कीच मला सर म्हणजे फायदा झाला, सुपर कारण मी पॉवर्स आता राईट, आपल्या प्रिपरेशन सुपर पॉवर्स करताना दॅट त्या विल. गोष्टी प्रिपेअर करतो. राईट, म्हणजे आपल्या सुपर पॉवर्स आपल्याला सांगता आल्या पाहिजे, सगळ्यात इम्पॉर्टंट ते आहे. राईट. हो हो. येस सर. ओके. ओके, परफेक्ट. मग आता तुम्ही किती, लाईक यू हॅव 10+ इयर्स ऑफ एक्सपिरियन्स, राईट? 10 वर्षाच्या वरतीचा एक्सपिरियन्स तुम्हाला. I just have yes 10 years experience. 10 Actually, इयर्स. sir, actually I am working in production in हम्म. 2015 2019. हम्म. Production quality mix because the entrepreneur company. So हम्म. in this company, multiple activity in हम्म. finance, हम्म. accounting, process, and all these हम्म. activities. 4 years. After that, I changed the company to the Jeju location. Company name हम्म. is Indiana Grading Private Limited as हम्म. a quality control engineer. But राईट. I am not interested in quality work to the quality department. हम्म. After that, I took the interview to the other company as हम्म. a Affordable Robotic and Automation हम्म. Limited. So हम्म. that time, company hiring manager gave me opportunity to the work to the vendor development engineer. So हम्म. senior engineer vendor development, हम्म. and I accept this opportunity. हम्म. So based on that, I go to the supply chain activity, हम्म. purchase, procurement, हम्म. so that. So not whole experience is from my the purchase procurement, but I have 4 years experience in purchase and procurement. Based on that, I got profile of assistant manager purchase and procurement. But हम्म. now in future, I want to maintain this, and that's why I'm learning and upscale my English speaking and other things. वेल डन, राईट. सगळ्यात इम्पॉर्टंट मी एक गोष्ट सांगू का तुम्हाला अमोल, राईट? जे तुम्ही बोलताय, राईट, ते ऐकून खूप चांगल्या पद्धतीने असं वाटतं की येस, काहीतरी आपण केलंय या सध्याला, राईट? ज्या पद्धतीने तुम्ही बोलताय, येस, थोडाफार आहे बघा याच्यामध्ये. असं आहे की आपण नाही म्हणू शकत की बघा तूप खाल्ल्या खाल्ल्या रूप येईल, राईट? म्हणजे इट इज नॉट एट ऑल पॉसिबल नाही. की एका महिन्यामध्ये आपल्याला फ्लुएन्सी आहे, राईट? जसं लोक कमिट करतात की एका महिन्यामध्ये तुम्ही फाडफाड बोलाल, बरोबर? पण ज्या पद्धतीने हो तुम्ही हो. एक्सप्रेस करता विथ द कॉन्फिडन्स, राईट? येस, आय ऑल्सो कॅन से की बाबा येस, जे ज्या गोष्टीसाठी आम्ही चालू केलं होतं ते कुठेतरी एक चांगलं हे घेऊन आले, राईट? म्हणजे त्याचं चांगलं एक रूप दिसतंय. येस सर. वेल डन, बढिया. हो. आता मग काय तुमचं एम काय, मग पुढचं एम काय ठरवलंय मग तुम्ही स्वतः. सर माझं ऍक्च्युली सर माझं एम हेच आहे. ऍक्च्युली कोविडच्या काळामध्ये मी ज्या कंपनीत काम केलं तिथं माझं सॅलरी इन्क्रीमेंट झालेलं नाही. हम्म. सो आय वॉन्ट टू टेक हाईक हम्म. in this our role, हम्म. and I want to need a good job on that position हम्म. and that salary. ओके. वेल डन, सो यू डोंट हॅव टू वरी अबाउट. So that and I want to learn one thing from this class. मी पहिले याच्या अगोदर सर घाबरायचो. मी एमएनसी हम्म. कंपनीत काम केलं. सपोज हम्म. आता माझी कंपनीचे ब्रांचेस आहे हम्म. DK मतलब जपानला आहे, त्याच्यानंतर हम्म. ऑस्ट्रेलियाला आहे. मला असं हम्म. भीती वाटायची. आता हम्म. मी घाबरत टीम्सला हाय हॅलो हाऊ हम्म. आर यू, अँड म्हणजे मनात ती भीती होती इंग्रज अधिकाऱ्याबरोबर बोलायचं कसं. हा. ते आता काय वाटत नाही. माणसं आपण उगाच मनाला ते ठरवून घेतलंय. हा, की म्हणजे भीती आहे, अवघड त्याच्यामुळे आहे. हा पुढचा माणूस काय विचार करेल, कसं हम्म. बोलू काय. सर ते थोडं मनामध्ये भीती असायची. आता डेन्मार्कची टीम कधी कॉल करते हम्म. विचारते, तर हम्म. आता मला काय वाटत नाही. मला काही विषय असेल मी 2 मिनिटं टीम्सला कॉल करतो, हम्म. विचारतो आय हॅव सम इश्यू, कॅन यू कनेक्ट फॉर सम टाइम्स किंवा काय जे असेल ते. पण हम्म. ती पहिली भीती असायची, आपण ग्लोबली काम करू शकत नाही. हम्म. मी एज अ सर कटिंग मशीन ऑपरेटर, बेंडिंग मशीन ऑपरेटर, लेथ मशीन ऑपरेटरचं पण काम हम्म. केलंय. हम्म. सॉफ्टवेअरच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी केलेल्या आहेत, हम्म. किंवा पॅकेजिंग म्हणा. तर हम्म. माझ्या मनात नेहमी असायचं का त्या मी सुलजर मध्ये काम करायचो ना, तर हम्म. मला असं वाटायचं की त्या काचाच्या बिल्डिंग मध्ये ऑफिसर लोक जे मोठ्या हम्म. पोझिशनला आहे हम्म. मशीन ते काय काम करत असते, मी मशीन हम्म. काम करतो, मी कधी हम्म. त्या पोझिशनला जाईल. हम्म. पण ते जसं जसं भरपूर गोष्टी शिकत गेल्या, हम्म. तसं आता असं वाटतं की आपण एकदा इंग्लिश जर पूर्णपणे शिकलो ना, तर हम्म. आपण कुणाशी बी कनेक्ट होऊ शकतो. इव्हन अमेरिकेच्या टीम बरोबर होऊ शकतो, कुणाशी होऊ शकतो, आणि आपल्याला आहे ती अपॉर्च्युनिटी कुठं पण जाऊन राईट, बसू मल्टिपल शकतो. अपॉर्च्युनिटी म्हणजे वी कॅन ग्रॅब, राईट? बरोबर. ग्रॅप्स. येस सर. राईट, पण हे अपॉर्च्युनिटीज ओपन होण्यासाठी आपल्याला स्वतःला एक्सप्लोर करावं लागेल. येस स्वतःचं येस आपलं पोटेन्शियल येस आपल्याला ओळखायला लागतील, स्वतःचे सुपर पॉवर्स आपल्याला ओळखायला लागतील, तेव्हा जाऊन त्या येस अपॉर्च्युनिटी सर. भेटेल. नाही युजली काय होतं, अपॉर्च्युनिटी नॉक करते बट वी आर नॉट रेडी टू ग्रॅप दिस अपॉर्च्युनिटी, राईट? आपणच रेडी 100% नसतो सर. ग्रॅप करायला. मग आपण स्वतःवरती काय करतो, सेल्फ डाऊट खूप मोठी एक हे आहे, राईट? काय म्हणतो मी, एक जखम आहे, राईट, जे की कधीच भरत नाही.
राईट. आणि त्याच्यासाठी हो सगळ्यात सर. इम्पॉर्टंट आहे की त्या पद्धतीचे मेडिसिन्स असणं गरजेचं आहे. बरोबर. सो अकॉर्डिंग टू दॅट हो सर. मला पहिलं आपलं काम काय असतं बघा स्किल्समध्ये, जे तुम्हाला मी म्हटलं की पहिली गोष्ट, चुकी करा तुम्ही 100 टाइम करा, 1000 टाइम करा, बट द थिंग इज की बोलायला विसरू नका किंवा मग बोलायला ट्राय करा. राईट. युजली काय होतं बघा, चुकी होती म्हणून आपण बोलत नाही. राईट. आणि त्या चुकीवरनं असं होतं की बाबा आपण काही शिकत नाही. बरोबर का नाही. सो मग ती गोष्ट खूप येस सर. इम्पॉर्टंट, आणि तो कॉन्फिडन्स त्या ठिकाणी जर तुम्हाला आला, देन तुम्ही कुठेही बोलू शकता. जसं तुम्ही आता म्हटलं की मला कोणत्याही टीमला मी स्वतःहून आता टॅप करतो. अगोदर वाटायचं की बाबा समोरचा कॉल आला तर काय बोलू. बरोबर का नाही. आता तुम्ही स्वतःवरनं टॅप करता त्या लोकांना, येस की आय हॅव दिस क्वेरी, राईट, मला याच्यावरचं सोल्युशन हवं, राईट ऑर रॉंग. बरोबर. सो हे येस सर. कॉन्फिडन्स इम्पॉर्टंट आहे. वेल डन. चलो, सो एनिथिंग एल्स, आणखी काही सांगायचं एक वी नीड टू, सर, काही गोष्ट हा तुम्हाला अजून एक करायचं. सांगायचं होतं. हम्म. का याच्या अगोदर म्हणजे मला अगोदर म्हणजे हे क्लास जॉईन करायच्या अगोदर मला असं वाटायचं मी बोलतो ते चुकतंय काय, हा. पुढचा व्यक्ती माझ्यातली निगेटिव्हिटी शोधू शकतो. तर मग त्याच्यामुळे मी काय केलं का मी असं बोलत नव्हतं, पण जसं तुम्ही सांगितलं तुम्ही बोलत चला बोलत चला. हा. तर मी काही असं बोलायचा प्रयत्न करतो, मी म्हणजे हम्म. घाबरत नाही, चुकू राईट. अगर नका चुकू. आणि मला एक गोष्ट कळाली का मी जर व्होकॅब्युलरी, आता पण माझा व्होकॅब्युलरी एवढा चांगला नाहीये, मी जर व्होकॅब्युलरी ग्रॅस्प केला आणि हम्म. मी जर प्रॅक्टिस केली तर 100% बोलू शकतो सर. कारण राईट. तेवढे आता मला कॉन्फिडन्स आलेला आहे. माझं एक म्हणजे आता माहित नाही प्रत्येकाचे वेगवेगळे गुण असतात. पण मी डिप्लोमाला असताना माझा एक फ्रेंड होता, तो आता एका कॉलेजला एचओडी आहे. तर त्यानं मला सांगितलं होतं का तू लिहून प्रॅक्टिस कर, त्याची हम्म. मेथोडॉलॉजी मी फॉलो करतो सर. हम्म. मी जर लिहिलं ना 100% माझ्या लक्षात राहतं सर. ती प्रॅक्टिस मी फॉलो करतो सर. बढिया. राईट. आणि तेच इम्पॉर्टंट आहे. बघ काय होतं की लिहिल्यावरती दोन गोष्टी होतात. राईट. लिहिताना तुम्ही काय करता, विचार करता. बरोबर का. आणि लिहिताना हो. गोष्टी हो. जेव्हा लिहितो आपण तेव्हा लक्षात पण राहतात. सो ती चांगली ऍक्टिव्हिटी लक्षात आहे. पण. फॉलो दॅट ऍक्टिव्हिटी ॲज वेल. बरोबर. ती सुद्धा तुम्ही येस ऍक्टिव्हिटी सर. फॉलो करू शकता. ओके देन, हो. लाईक बोल राईट. इट वॉज अ ग्रेट टॉक. राईट. अँड भरपूर साऱ्या गोष्टी तुमच्याबद्दल पण कळाल्या. जसं तुम्ही म्हटलात की बाबा की पहिली गोष्ट की सर मी 10th मध्ये असताना, राईट, मी 35 वरती म्हणजे 35च्या पर्सेंटेज वरती, सॉरी मार्कवरती मला इंग्लिशमध्ये मार्क्स वगैरे पडले. देन अगेन जी भीती होती, राईट, ती भीती निघून गेली सध्याला. अँड सेकंड थिंग, येस सर. राईट, इट इज लाईक मला स्वतःला प्राऊड आता फील होतं की येस की काहीतरी आम्ही चेंज केले, राईट, या एका वर्षामध्ये. दॅट वी हॅव अचीव. राईट. आता आम्ही ते अचीव केलं आणि ते समोर दिसतंय. राईट. बरोबर. या एका येस सर. महिन्याच्या जर्नीमध्ये. ओके. चलो देन, या थँक्यू फॉर Sir, युअर thank you for giving the opportunity to express my the English speaking reviews. थँक्यू. अँड Thank lots. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, ओपनली आणि जेन्युअनली ज्या गोष्टी तुम्ही खऱ्या बोललात त्याच्यासाठी थँक्यू. बिकॉज सगळ्यात इम्पॉर्टंट हीच गोष्ट असते की खरं इम्पॉर्टंट आहे. राईट. आणि आताच्या घडीला सगळ्यात जे चालतं ते खोटं चालतंय. Yes, sir. राईट. सो त्याच्यामुळेच वी हॅव केप्ट दिस हो प्रोग्राम. हो. त्याला Yes, sir. आपण म्हणतो की तुमच्या जे काही मनात गोष्ट आहे, जेन्युन जे काही आहे ते एक्सप्रेस करा. राईट. अबाउट द क्लास जो काही असेल. राईट. व्हॉट एव्हर इट इज, जे तुम्हाला Yes, sir. वाटतं दॅट जस्ट एक्सप्रेस दॅट थिंग, सो दॅट याचाच बाकीच्या लोकांना खूप फायदा होईल. जसं तुम्ही या ठिकाणी आलात. राईट. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप सारे असे लोक आहेत ते ज्यांना डेव्हलप करायचं, बट ते कुठेतरी थांबून राहतात. बरोबर का नाही. राईट. इधर हो दे सर. फाइंड आउट अ बेस्ट क्लास, नाही तर मग कुठेतरी पैसे इन्व्हेस्ट करतात, कुठेतरी क्लास करतात, कुठेतरी असंच म्हणतात फाडफाड इंग्लिशमध्ये बोला किंवा मग आम्ही इंटरव्ह्यू सपोर्ट करू, काही सपोर्ट नाही मिळत. राईट. बिकॉज त्यांच्यापर्यंत ती गोष्ट पोहोचतच नाही. सो दॅट्स आर द थिंग की आम्ही या ठिकाणी काय करतोय की ट्राय करतो की त्या लोकांपर्यंत पोहोचू शकू. राईट. विथ युअर सक्सेस स्टोरी, तुम्ही ज्या पद्धतीने डेव्हलप केलं, येस डेफिनेटली त्याला पाहून बाकीचे आणखी लोक इन्स्पायर होतील. ओके. या. सो अमोल, Yes, sir. फॉर युअर टाइम. राईट. जे तुम्ही आज संडेच्या याच्यात टाइम काढून दिला. ठीक आहे. अँड थँक्यू फॉर युअर जेन्युअन रिव्ह्यू. ओके. या. चलो. सो